नमस्कार. गावोगावचे आका. आज आपण आका हा शब्द फार प्रसिद्ध झाला आहे आणि हा मुळात तुर्की शब्द आहे. तर आका ह्या शब्दाचा अर्थ मालक किंवा गुंड, बाई, बडे बाई असा शब्द आहे. तुर्की शब्द आहे आणि ते सिकंदराबाद आणि ह्याच्या गोष्टी असायच्या ना, असं हा मेरे आका म्हणून ते म्हणायचे, आदेश द्या. आता विधानसभेत हा शब्द फारच प्रसिद्ध केला तो आमदार धस यांनी. तालुका अध्यक्षाच्या म्हणण्यावरती ह्या फिर्यादी थांबलेल्या नाहीत. अध्यक्ष महोदय, यांचा कोण आका आहे? ज्या आकाचा ऐकून त्या दलित समाजाच्या लेकराची फिर्याद घेण्यात आली नाही. आष्टी पाटोद्याचे आमदार धस यांनी आका शब्द फार प्रसिद्ध केला. पण आता माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या गावोगावच्या आकांच्यावर कधी तंज कसणार, कधी कारवाई करणार, हा खरा प्रश्न आता उपस्थित आलाय. म्हणजे आकांना पकडायचा असेल तर बीड सारख्या घटनेची वाट बघणार का? बीडला दुर्दैवी घटना घडली, संतोष देशमुखांची हत्या झाली. बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख या सरपंचांच्या हत्या प्रकरणानं खळबळ उडाली आहे. खंडणीच्या वादातून झालेल्या हत्येचे राजकीय कनेक्शन असल्याचे आरोप करण्यात येतात. त्याच्यामध्ये काही लोक सापडले आणि मग कोण याच्या मागे आहे, कोण खंडणी मागितली वगैरे ते निर्णय होत राहील. पण अशा घटनेची वाट बघितल्यानंतर मग आका पकडणार का आपण? मग घटना घडल्यानंतर ते मोर्चे होणं, मग आंदोलन होणं, मग उपोषण होणं आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री वाट घेणार का? किंवा असा एखादा प्रश्न विधानसभेत उपस्थित होणं, लोकसभेत प्रश्न उपस्थित होणं, याची आपण वाट बघतो का? तर आता असे जे आका आहेत ते प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना सांगून, स्वतंत्र यंत्रणा वापरून, त्याचा वापर करून, सीबीआय असेल, IB असतील आणि सगळ्या गुप्तहेर यंत्रणेचा वापर करून RTIच्या माध्यमातून खंडणी गोळा करणारे आका कोण आहेत, भूमाफिया आका कोण आहेत, वाळू माफिया आका कोण आहेत, प्रशासनातले लाचलुचपत खाणारे भ्रष्ट अधिकारी कोण आहेत आका, प्रशासनातले मस्तवाल अधिकारी कोण आहेत की जे पैसे खातात आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या करोडोच्या घरात आहेत. म्हणजे परवा एका बिहारमध्ये शिक्षणाधिकाऱ्याच्या घरी 30 कोटी रुपये निघाले असं पेपरला वृत्तपत्रात बातमी आहे. बेतिया में जिला शिक्षा अधिकारी के घर आज विजिलेंस विभाग की टीम ने छापेमारी की है. सुबह से चल रही छापेमारी में भारी मात्रा में कैश बरामद किया गया है, जहां कैश गिनने के लिए मशीनें मंगवानी पड़ी. म्हणजे असे हे आका कोण आहे आणि मग टोळ्या करून खंडणी गोळा करणारे कोण आहेत, सुपारी घेणारे आका कोण आहेत आणि जाती धर्मावर लोकांना विनाकारण भडकवणारे, म्हणजे हैदराबादमध्ये जसं बघितलं आपण किंवा मुझफ्फरनगरमध्ये, संभलमध्ये असे हे कोण आका आहेत? ह्या लोकांना मुख्यमंत्री महोदय कधी पकडणार, कधी निर्णय करणार? अशा पद्धतीचे जे लोक आहेत, जसं आता संभल, मुझफ्फरनगर उत्तर प्रदेशमध्ये, पण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे कित्येक ठिकाणी धार्मिक दंगली करून मुद्दामून आणणारे, आता असे काही जिथं मुद्दामून दगडफेक करणारे आहेत लोक, तर अशा लोकांना कोण पकडणार, कधी पकडणार? अजून तरी असं वाटत नाही की अतिक्रमण करणारे आका कोण आहे. ठिकठिकाणी म्हणजे आम्ही नुसतं ऐकत होतो की प्रतापगडच्या पायथ्यावर काहीतरी अतिक्रमण झालं, आमच्या किल्ल्यावर अतिक्रमण झालं, आमच्या स्टेशनवर अतिक्रमण झालं, आमच्या रस्त्यावर अतिक्रमण झालं. तर मग अशा ठिकठिकाणी जे अतिक्रमण झालेले लोक आहेत, तर असे आका सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत. अशा आकांना आणि सगळे शेवटी किती आमदारांच्यावर केसेस आहेत, पोलीस केस आहेत, त्याच्यावर मुख्यमंत्री काय कारवाई करणार? त्याला मंत्रिमंडळात घेणार का? घेतलं तर त्यांना पालकमंत्री करणार का? ह्या लोकांचे पण शोध घेतले पाहिजे त्यांनी. त्या आमदारांच्यावर किती पोलीस केसेस आहेत, त्याच्या पुढे उमेदवाऱ्या देताना विचार केला पाहिजे. तर आता फक्त एक बीडचे आका, बीडचा आका नाही आहे. ही सिस्टीम सगळ्या गावागावात, तालुक्यात, जिल्ह्यात सर्वत्र ही पसरलेली आहे. महापालिकेमध्ये आहे. अहो, कित्येक अधिकाऱ्यांचे मोठमोठे 500-500 कोटीचे हॉटेल आहे. परवा बीडमध्ये कुणीतरी अंजली दमन यांनी काहीतरी सांगितलं की आमक्याचं एक 3 स्टार हॉटेल आहे, तमक्याचं एक 3 स्टार हॉटेल आहे. हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन अशोक थोरात जे आहेत त्यांच्याबद्दल मी काल ट्विट केलंय आणि त्याच्यात मी एक पियुष इन नावाचं जे हॉटेल आहे त्याचे डिटेल्स टाकले की हे इतकं मोठं हॉटेल अंबेजोगाईत आहे. आम्ही तर असं ऐकलंय की एकाचं कुणाचं तरी बेंगलोरला एका IAS अधिकाऱ्याचं हॉटेल आहे 500 कोटीचं. हे लोक चर्चा करताना पैसे एवढे कुठून कमवतात, मग हे कुणाला हाताला धरतात, काय करतात? तर आता तुम्ही मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणारे देवेंद्र फडणवीस यांना माझं आव्हान आहे की
ना खाऊंगा ना खाणे दूंगा, हे जे तुमच्या पंतप्रधान, भारताच्या आपल्या पंतप्रधानांची जी सूचना आहे, तुमच्या नेत्यांची, ती सूचना, ती घोषणा अंमलबजावणी महाराष्ट्रात कशी होणार, कधी होणार? मी डॉक्टर जगन्नाथ पाटील, आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.